नमस्कार मंडळी, खाऊप्रेमीमध्ये तुमचं स्वागत आहे। रोजचं आपलं रुटीन, आपली तीच रोजची कामं, धावपळ, टेन्शन, स्ट्रेस, मुलांची शाळा, ह्या सगळ्यातून थोडासा कधीतरी ब्रेक हा हवाच। आम्हाला पण असंच झालं होतं। म्हटलं थोडंसं रुटीनमधून बदल व्हावा म्हणून आम्ही निघालो सुट्टीसाठी 2-4 दिवस। म्हणून मग सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो एअरपोर्टला। आम्ही ब्रिटिश एअरवेजने जाणार आहोत ते लंडनला। तर आमच्या इथून लंडन फक्त 1 तासाची फ्लाईट आहे आणि मुलं खूप एक्साइटेड होती, कारण त्यांना विमानात बसायला मिळणार होतं, त्याचप्रमाणे त्यांना लंडन बघायला मिळणार होतं आणि त्यांच्या ज्या नर्सरीच्या राईम्स आहेत की लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन, या सगळ्यांमुळे त्यांना लंडनला जायचं आणि लंडन ब्रिज बघायचं ह्याची खूप एक्साइटमेंट होती। 1 तासाचीच फ्लाईट होती, त्यामुळे कॅबिन बॅगमध्ये इतकं काही मला घ्यावं लागलं नाही। नाहीतर मग जेव्हा आम्ही लाँग फ्लाईट ट्रॅव्हल करतो, जसे 16 तास 14 तास, तेव्हा मात्र कॅबिन बॅगमध्ये भरपूर खाण्याचे पदार्थ, सगळ्या गोष्टी, कपडे वगैरे घ्यावेच लागतात मुलांचे। विमान जेव्हा टेक ऑफ होतं आणि जेव्हा ते ढगांमध्ये जातं तेव्हा इतकं सुंदर वाटतं। असे ढग खाली असतात आणि आपण त्यावर असतो आणि असं वाटतं हा कापूसच आहे सगळा, सगळीकडे कापसाची गादीच पसरवलेली आहे, असं हे दृश्य असतं। म्हटलं तुमच्या सर्वांसाठी हे रेकॉर्ड करूयात। इतका सुंदर व्ह्यू असतो आणि सकाळची वेळ होती, 7:30 वाजलेले होते, त्यामुळे सूर्य पण उगवत होता, तर ते इतकं छान वाटत होतं। आणि त्याचबरोबर मुलांचे भरपूर प्रश्न होते, हे असंच का आहे, ते तसंच का आहे। तर असं करत करत आम्ही पोहोचलो लंडनला। जसं जसं लंडन जवळ येत होतं तसं तसं फ्लाईटमधून जो व्ह्यू दिसत होता लंडनचा, तो खरंच खूप मस्त होता। वरून बघायला असं वाटतं किती छोटं 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 दिसतंय सगळं। छोटीशी रस्ते, छोटेसे गाड्या, त्यावर रस्त्यांवर ज्या छोट्या गाड्या जातात त्या अगदी छोट्या छोट्या दिसत होत्या। त्याचप्रमाणे घरं तर अगदी इटुकली पिटुकली दिसत होती आणि हे खूप मस्त वाटतं बघायला। सगळीकडे ग्रीनच ग्रीन आणि त्यामधून एखादी नदी जातीये किंवा तलाव आहेत, घरं आहेत, हे सगळं दृश्य खूप छान दिसतं। हा आहे एक लेक, लंडनला जो वॉटर सप्लाय होतो त्यासाठी हा कन्स्ट्रक्शन केलेला आहे। एक 1.25 तासाने आमचं विमान झालेलं आहे लँड। त्यानंतर आम्ही सामान वगैरे घेतलं आणि हॉटेलमध्ये गेलो। सर्वात आधी आम्हाला हॉटेलमध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा ट्रेन घ्यावी लागली, अंडरग्राऊंड ट्रेन आहे ही। तर अशा प्रकारे हे लंडनचे स्टेशन आहेत, जसे आपले असतात त्याचप्रमाणे आहेत आणि आम्ही निघालो ट्रेनने। ह्या अंडरग्राऊंड ट्रेन आहेत आणि ज्या दुसऱ्या मेट्रोसारख्या असतात त्यांना इथे म्हणतात ट्यूब। तर आम्ही पास घेतला होता ट्रेनचा, ज्याला म्हणतात ऑयस्टर कार्ड। त्यामध्ये आम्ही बॅलन्स टाकलेला होता आणि ते कार्ड आम्हाला खूप उपयोगी पडलं। जर तुमच्यापैकी कोणी जर लंडन ट्रॅव्हल करणार असेल तर ऑयस्टर कार्ड नक्की घ्या, कारण स्टेशनवर मल्टिपल ठिकाणी आपल्याला कार्ड स्वाईप करावे लागतात, त्यामुळे पंच करावे लागतात म्हणजे, तर त्यावेळेस ते कार्ड खरंच उपयोगाला येतं। तर ही आहे अशी अंडरग्राऊंड लंडनची ट्रेन। त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये। फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो फिरायला। तर आम्हाला बघायचं होतं लंडन ब्रिज, म्हणजे टॉवर ब्रिज। तर जर तुम्हाला लंडनमध्ये पायी पायी फिरायचं नसेल तर अशा प्रकारे यांच्या बसेस असतात, त्यांना म्हणतात हॉप ऑन हॉप ऑफ। त्या बसचा पास असतो, तो घेतला तरी चालतो आणि चालत चालत आम्ही निघालो आणि समोर असा सुंदर दिसला तो म्हणजे टॉवर ब्रिज। बरेच जण कन्फ्यूज होता, याला लंडन ब्रिज म्हणतात, पण हा लंडन ब्रिज नाही आहे, हा आहे टॉवर ब्रिज। हा जो टॉवर ब्रिज आहे हा बांधण्यासाठी 50पेक्षा जास्त डिझाईन कॉम्पिटिशनमध्ये सबमिट केल्या होत्या आणि त्यानंतर हा सिलेक्ट झाला होता आणि हा जेव्हा बांधला तेव्हा 11,000 टनपेक्षा जास्त स्टील आणि 70,000 टनपेक्षा जास्त सिमेंट इथे वापरलेला आहे आणि हा पांढरट, निळा आणि लालसर रंगाचा ब्रिज आहे आणि कमी चमकेल असा हा बांधलेला आहे। आणि हा ज्या रिव्हरवर बांधलेला आहे, ही रिव्हर आहे लंडनची रिव्हर थेम्स। ही इंग्लंडची मोठी रिव्हर आहे, सर्वात लार्जेस्ट रिव्हर आहे आणि UKची सेकंड लार्जेस्ट रिव्हर आहे। आणि ह्या लंडन टॉवरच्या बाजूलाच बरेचसे अट्रॅक्शन्स आहेत,
जसं की शार्ड आहे, समोर दिसते ती वॉकी टॉकी बिल्डिंग आहे, उंच तुम्हाला दिसते ती, आणि ही आहे रिव्हर थेम्स. तर ह्यामध्ये बोटसुद्धा जातात. ज्यांना रिव्हर राईड करायची आहे ते ह्या बोटने सुद्धा फिरू शकता ह्या रिव्हरवर. तर सर्वात आधी मी तुम्हाला टॉवरचा समोरून आणि टॉवरवरून ब्रिजचा व्ह्यू दाखवते. खूप सुंदर टॉवर आहे हा. हे समोर उंच टोकाचं दिसतं आहे ते आहे द शार्ड. तर इथे इन्फॉर्मेशन दिली होती टॉवर ब्रिजची. बाजूला एक पार्क होतं, तिकडे आम्ही थोडंसं मुलांना खेळवलं. तुम्हाला आठवत असेल तर एक बॉलिवूडचं सॉन्ग पण इकडे झालं होतं शूट. कोणतं ते कमेंट करून नक्की सांगा. तर रात्रीच्या वेळेस पण हा टॉवर ब्रिज खूप सुंदर दिसतो आणि हा एरियाच खूप छान दिसतो. सगळीकडे लाईटिंग असते आणि जे रिव्हरमध्ये शिप उभ्या होत्या त्यांचा व्ह्यू पण एकदम मस्त दिसत होता. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही घेतली ही रिव्हर बोट राईड आणि जी इथली मेन अट्रॅक्शन्स असतात ती आम्ही बघितली रिव्हर बोटने. हा पण एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे टॉवर ब्रिज, नंतर लंडन आय, द शार्ड, ह्या सगळ्या जवळून ती जाते आणि बघायला खूप मस्त वाटतं. एरिया खूप सुंदर आहे आणि वातावरण पण चांगलं होतं, त्यामुळे फिरायला खूप मजा आली. थंडी जास्त नव्हतीच. तर आता हा टॉवर ब्रिज तर आहे. मग ओरिजिनल लंडन ब्रिज कुठे आहे? तर जो ओरिजिनल लंडन ब्रिज आहे तो इकडून मूव्ह करण्यात आलेला आहे, कारण तो बऱ्यापैकी तुटायला आलेला होता. त्यामुळे जे म्हणतात गाणं की लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन, ते खरोखर होतं. म्हणून मग त्याचे जे काही पार्ट्स आहेत ते शिपने पाठवलेले आहेत ॲरिझोनाला, US मध्ये. त्यामुळे हा जो टॉवर ब्रिज आहे हाच इकडचा आता फेमस ब्रिज आहे. असं म्हटलेलं आहे की हा टॉवर ब्रिज बांधायला जवळजवळ 432 कामगार लागले होते आणि 8 वर्ष याला बांधायला लागले होते. आणि आता डेली ह्यावरून 40,000 लोक ट्रॅव्हल करतात आणि लंडन तसं खूप क्राऊडेड आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला दाखवते मी ओरिजिनल लंडन ब्रिज कसा होता. तर एक एक आम्ही फेमस स्पॉट बघत बघत पुढे जात होतो आणि हा आहे तर हा आहे ओरिजिनल लंडन ब्रिज. बऱ्यापैकी हा पडत होता त्या काळी, त्यामुळे हा मूव्ह करण्यात आलेला होता. ॲक्च्युली तो सेल करण्यात आला. तर अशा मस्त उंच उंच बिल्डिंग्स आहे. जेव्हा आम्ही लंडन आयमध्ये बसलो तेव्हा हे सगळं असं खाली वाटत होतं आणि आम्ही वर, तो पण व्हिडिओ चॅनलवर येणार आहे. हे समोरचे त्रिकोणी उंच दिसतं आहे त्याला म्हणतात द शार्ड आणि हे जवळजवळ 72 मजल्यांचं आहे आणि सर्वात टॉलेस्ट बिल्डिंग आहे इंग्लंडची. जवळजवळ 1016 फीट उंच इतकी आहे. आणि जेव्हा शेक्सपियर यांचे इव्हेंट्स असायचे तेव्हा ते यांची इथे सर्वात टॉपला चेंजिंग रूम होती असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. ही समोर बिल्डिंग दिसते हिला म्हणतात वॉकी टॉकी बिल्डिंग. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा.